ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्रीहरी हल्लोर जे CMO होते, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेतले आणि रिप्लेस केले, त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे। ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डिलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल औंधमध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल, तिथे जुवेनाईल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती। ही सॅम्पल घेण्याची उद्देश DNA मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटलवरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनाईल एक्यूज्डचीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती। आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये औंधचे सॅम्पल हे जुवेनाईल एक्यूज्डचे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती, त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून, आणि ती औंधची सॅम्पल हे जुवेनाईल एक्यूज्डची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे। परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाईल एक्यूज्डची मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती। त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे। आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडन्सचे दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे CCTV DVRs पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे, त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे। एकंदरीत या 304 जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फोर्जरी, obtaining gratification for destruction of evidence ही सर्व कलम लावून 2 डॉक्टर्सला अटक करण्यात, ससून हॉस्पिटलचे 2 डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे। या प्रकरणमध्ये एकूण 3 गुन्हे आतापर्यंत दाखल आहे। फर्स्ट गुन्हा 304 चे होता, ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे। सेकंड ऑफेन्स जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती, त्यांना अटक करण्यात आली होती, ते सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे। थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता, ज्यामध्ये जुवेनाईल एक्यूजचे ग्रँडफादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे, त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील। या डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्समध्ये हे 2 आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुवेनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये करण्यात आलेली आहे। सर, जे ज्याचा ब्लड सॅम्पल घेतलं होतं ते दुसरा माणूस तो आयडेंटिफाय झालाय की त्याचं प्रोसेस? त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती, रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती, ही कोणाची होती याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे। हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉकमध्ये असलेले कोणाचे घेतला, एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली, CCTV फुटेजेस, विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडन्सचे अनुषंगाने कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे। सर, जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचा देखील उल्लेख आहे का, हा एक पहिला प्रश्न। दुसरा, विशाल अगरवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता?
फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही, कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इररिलेव्हंट फॅक्ट आहे ते. सेकंड क्वेश्चन काय होता? हो, जुवेनाईल एक्यूजचे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे. त्यामध्ये अल्कोहोल आलेली नाही. ते ऑनचे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ती अंदाजन घटनाचे 20 तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच DNA सॅम्पलिंग साठी होता. मी पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस 304 फेटल ऍक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ऍक्टची नाही आहे, ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्वाचे कॉम्पोनेंट असते. आमची केस 304 IPC कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे, ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता, त्यांना पूर्ण नॉलेज होती, त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो, ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे. म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे काही महत्व त्याचे राहत नाही. आरोपी विशाल अग्रवाल आणि अजय तावरे यांचे थेट संपर्क झाल्याचं तुम्ही सांगितलं आहे, मात्र विशाल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाचे फोन आरोपीने गेलेले आहेत? या अनुषंगाने आम्ही आपल्याला सांगितलेली आहे, पूर्वी पण सांगितले होते, आज परत आम्ही सांगण्यास सांगतो की या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे. जे कोणी या केसमध्ये सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल. ही पूर्ण सर्व दिशेनी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोऑर्डिनेटेड रीत्याने 3 गुन्हे दाखल आहे, ते 3ही गुन्ह्याचे कोऑर्डिनेटेड रीत्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ, ही आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो. खाजगी लॅबला पण आपण रिपोर्ट पाठवले, खाजगी लॅब असा उल्लेख तुम्ही केला होता, असं मी सांगितले नव्हते. ऑन द हॉस्पिटल वरून घेतले होते, ती सरकारी आहे, कोणताही खाजगी लॅबला पाठवायची काही हे नाही आहे. हे आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे. पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह रीत्याने त्यांनी सर्व प्रकारचे एनालिसिस करून त्यांनी रिपोर्ट दिलेली आहे. सॅम्पल 2 घेतले आणि तुम्हाला कुठे ना कुठे सस्पेक्ट करत होतं की पहिल्या सॅम्पल सोबत काहीतरी मॅनिप्युलेशन होऊ शकतं, याच्याबद्दल आपल्याला काही इंटेलिजन्स इनपुट काय माहिती अगोदरच होती? मी सांगितले, ज्या प्रकारचे क्लिअर रिपोर्ट 11 वाजताचे फिजिकल एक्झामिनेशनची होती, ते बघितल्यानंतर आणि जशा प्रकारचे काही इंटेलिजन्स इनपुट्स जे आम्हाला प्राप्त होत होते, आम्ही जे बघत होते, त्या अनुषंगाने अशी प्रकारची शक्यता नकारता येत नाही. ही बाबी आमचे लक्षात आल्यानंतर ही गुपितरित्याने त्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटलवरून सॅम्पल घेण्यात आली. हे जे सॅम्पलचं जो पूर्ण प्रकरण आहे आणि डॉक्टरचं जे प्रकरण आहे, त्याच्यात जे आपले 2 सस्पेंडेड पोलीस ऑफिसर्स आहेत, त्यांचंही काही कनेक्शन याच्यावर आपण इन्व्हेस्टिगेट करणार, त्यांची संभावना आहे? मी सांगितले, यामध्ये पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जे कोणी दोषी दिसतील या केसमध्ये त्यांच्यावर नक्कीच कारवाई होते. ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आले दोन्ही केसवर, पुढे त्याचा काही परिणाम? आम्ही सांगितले. त्यांना काय गिफ्ट आम्ही let me just finish in Hindi first and then first there was something in Marathi I just did. गिफ्टचे स्वरूप काय आहे त्या अनुषंगाने आम्ही विचारपूस आरोपीचे करत आहे. ते त्यावर नक्कीच आम्ही एक एक्झॅक्टली कन्क्लुजनवर आम्ही
लवकरात लवकर पोहोचू. अजय तावरे ससून रुग्णालयामध्ये कोणत्या पदावरती आता काम करतो आहे का, की फक्त त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी दुसऱ्या त्या डॉक्टरला फोन केला होता, स्टेअरने आणलं होतं? ससून हॉस्पिटलचे पूर्ण हायरार्की ट्री आम्ही बघत आहे. हे यांचे डेजिग्नेशन सध्या HOD ऑफ फॉरेन्सिक मेडिसिन अशा प्रकारचे समोर आलेली आहे, परंतु एक्झॅक्ट कोणाची रिपोर्टिंग कोणाला होती याच्याबद्दल डिटेल माहिती घेण्यात येत आहे. सर, एक व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात प्रश्न आहे. आर्यननं जो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, तो अजून तुमचा आलाय का, त्याची चौकशी केली आहे? त्याबद्दल त्यांना नोटीस देऊन बोलवण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला, मला आर्यन, मी त्याची बघितले नाही त्याबद्दल. विशाल अग्रवालचं प्रोडक्शन वॉरंट या प्रकरणात सस्पेन्सच्या डीलची चौकशी आपण करतो. आता तुम्ही म्हटलं हायरार्की आम्ही तपासतो आहोत, या सगळ्या बाबी समजून घेण्यासाठी डीलला चौकशीला बोलवणार आहे. आता ज्यांचे डॉक्टर्सची रोल समोर आली होती ही पूर्ण घटनाक्रममध्ये, त्यांना अटक ऑलरेडी करण्यात आलेली आहे. डीन वगैरेचे कोणत्याही प्रकारचे सध्या आता इतर कोणा डॉक्टरची तिथे काही हे रोल आत्तापर्यंतचे तपासात दिसून आलेली नाही, परंतु मी सांगितले आम्ही ससून हॉस्पिटलचे CCTV DVRs ताब्यात घेतलेली आहे. त्या अनुषंगाने आमची तपास सुरू आहे. विशाल अग्रवालचं प्रोडक्शन वॉरंट आपण प्रोडक्शन वॉरंटचे ऍप्लिकेशन करण्यात आलेली आहे. आज प्रोडक्शन वॉरंटवर डिसिजन झाल्यानंतर त्यांना त्या किडनॅपिंगचे केसमध्ये आम्ही घेणार आहोत. तत्पूर्वी आता ही बाबी समोर आल्यानंतर या केसमध्ये पण त्यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्याची कारवाई करण्यात येईल. कोणता केसमध्ये प्रथम घेऊ, कोणता केसमध्ये नंतर घेऊ याचे निर्णय आम्ही घेऊ. कोर्टाचे आदेशाचे अधीन राहून आम्ही त्याच्याबद्दल आम्ही आपल्याला सांगितले की ही सर्व घटनाक्रम आपण लक्षात ठेवा. काल संध्याकाळी रिपोर्ट प्राप्त झालेली आहे, त्याचे नंतर या दिशेने तपास सुरू करण्यात आलेली आहे. सर्व कॉम्प्रिहेन्सिव्ह रीत्याने आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहे. आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल अपडेट देण्यात येईल. या डॉक्टरांना सुनील टेंगरे यांनी फोन केलेला का, त्याबद्दल काय आम्ही सांगितले आपल्याला की इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. काल संध्याकाळीची सर्व घटनाक्रम आहे. तपास केल्यानंतर जे कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाईल एक्युज्डची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती, ती चुकीने ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरेसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती. सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाईल एक्युज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली